शुद्ध प्रतिपदा ते ज्येष्ठ शुद्ध दशमीपर्यंत गंगा दशहरा साजरा केला जातो. गंगा नदीच्या काठी 10 दिवस हा उत्सव केला जातो. गंगेला अत्यंत पवित्र नदी म्हटले जाते. या नदीत स्नान केल्याने सर्व पापांचा नाश होतो. अशा या नदीला अनेक नावे आहेत. तिच्या स्वर्गातील प्रवाहाला मंदाकिनी म्हणतात, तर पृथ्वीवरील प्रवाहाला गंगा म्हणतात. पाताळात तिला भागीरथी म्हणतात. गंगेत स्नान केल्याने 10 प्रकारच्या पातकांचा नाश होतो. गंगेच्या अवतरणाबद्दल अनेक कथा सांगितल्या जातात. त्यापैकी प्रामुख्याने भगीरथाने अनेक वर्ष तप करून गंगेला भूतलावर आणले, पण तिचा वेग अति असल्याने भगवान शंकराने तिला आपल्या जटेमध्ये ठेवले. 60,000 सगरपुत्रांचा मोक्षासाठी गंगा पृथ्वीवर अवतरित झाली. प्राचीन कथांनुसार गंगा माता मोक्षदायिनी आहे. जो गंगेत स्नान करतो त्याला मोक्ष प्राप्त होतो. दशहराच्या काळामध्ये पितरांना तर्पण केल्यास मोक्ष प्राप्त होतो. गंगेच्या बद्दल अजून एक कथा सांगितली जाते, ती म्हणजे जगन्नाथ पंडित यांची. जगन्नाथ पंडित हे दिल्ली दरबारात कवी होते. त्यांनी मुस्लिम स्त्रीचे वर्णन केले. त्यामुळे तेथील राजाने त्यांचा विवाह त्या स्त्रीबरोबर करून दिला. त्या स्त्रीला घेऊन जगन्नाथ पंडित काशी येथे आले. घाटावर बसले असताना लोक त्यांना अपमानित करू लागले. जगन्नाथ पंडितांनी गंगा मातेची प्रार्थना केली. पंडितांनी 52 श्लोक असणारे स्तोत्र रचले. एका श्लोकाबरोबर गंगा माता वरती येऊ लागली आणि 52व्या श्लोकाला जगन्नाथ पंडित व त्यांच्या पत्नीला आपल्या जवळ घेतले. पंडितांनी रचलेल्या स्तोत्राला गंगा लहरी असे म्हणतात. त्याला पीयूष लहरी असेही म्हणतात. अशा पावन पवित्र गंगा दशहरा आपण श्रद्धापूर्वक साजरा करू. जय श्री कृष्ण.